नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50। भाजपमधले अटल अडवाणी युग संपल्याचं आता स्पष्ट झालंय। भाजपच्या हिंदुत्वाचा चेहरा असलेले लालकृष्ण अडवाणींना भाजपने उमेदवारी नाकारली। गांधीनगरमधून अमित शहांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 2 खासदारांना घरी बसवण्यात आलं। अहमदनगरचे दिलीप गांधी आणि लातूरचे डॉक्टर सुनील गायकवाड यांचं तिकीट कापण्यात आलंय। पहिल्या यादीत भाजपनं घराणेशाहीलाच बळ दिल्याचं स्पष्ट झालंय। हिना गावित, प्रीतम मुंडे, पूनम महाजन या तरुण उमेदवारांना पूर्व पुण्याईचं फळ मिळाल्याचं भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीवरून स्पष्ट झालंय। ड्रीम गर्ल हेमा मालिनी मथुरेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉक्टर सत्यपाल सिंग यांना पुन्हा उत्तर प्रदेशच्या बागपतमधून उमेदवारी देण्यात आली आहे। याशिवाय साक्षी महाराज यांना उन्नावमधून पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरातून तिकीट देण्यात आलंय। आपण रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होऊ असा विश्वास गडकरींनी व्यक्त केलाय। त्यांचा सामना आता काँग्रेसचे नाना पटोले यांच्याशी होणार आहे। भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत राज्यातील 14 विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली। तरी ईशान्य मुंबईचे किरीट सोमय्या, पुण्याचे अनिल शिरोळे यांच्यासह 6 खासदारांचं भविष्य मात्र अधांतरी आहे। भाजपच्या पहिल्या यादीतून सोलापूर व माढा लोकसभेचा उमेदवार कोण हे जाहीर झालं नसलं तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची धाकधूक मात्र वाढली। भाजपने दोन्ही काँग्रेसला ऑक्सिजनवर ठेवल्याचं चित्र आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना लोकसभेची उमेदवारी मिळालीच पाहिजे असा आक्रमक पवित्रा घेत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मित्रपक्ष भाजपच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवण्याचा निर्णय घेतलाय। ईशान्य मुंबई मतदारसंघातून भाजपने आठवले यांना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। निलेश राणेंनी लोकसभा निवडणूक लढवू नये आणि नारायण राणे यांनी कोकणात भाजपला मदत करावी यासाठी भाजपच्या नेतृत्वाने नारायण राणे यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात झाली। त्यामुळे नारायण राणे आता नेमकी कोणती भूमिका घेतात याविषयी आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली। भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली। एकूण 184 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत। भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 16 जणांना उमेदवारी देण्यात आली। 16 पैकी 14 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून नागपूरमधून नितीन गडकरी तर बहुचर्चित नगरमधून सुजय विखेंना उमेदवारी मिळालेली आहे। महाराष्ट्रातील 16 जणांच्या यादीत महिलांना उमेदवारी मिळाली आहे। नंदुरबारमधून हिना गावित, रावेरमधून रक्षा खडसे, बीडमधून प्रीतम मुंडे तर मुंबई उत्तम मध्य मुंबईतून पूनम महाजन यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या धवलसिंह मोहिते पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली। हकालपट्टीनंतर धवलसिंह मोहिते पाटलांनी समर्थकांची बैठक घेतली। इंदापूरचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय। आपल्या पक्षबदलाच्या केवळ अफवा असल्याचा खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी केलाय। रणजितसिंह मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने पोस्टरबाजी केलेली आहे। किती दिवस दुसऱ्याची लेकरं गुंजाळणार, स्वतःच्या घरात पाळणा कधी हलणार अशा आशयाचं पोस्टर राष्ट्रवादी काँग्रेसने झळकावलंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरून विरोधकांकडून मोदींवर गंभीर आरोप होऊ लागले। मतांसाठीच नरेंद्र मोदींनी पुलवामाचा हल्ला घडवून आणला असा गंभीर आरोप समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नोटांचा सुळसुळाट झालाय। कोल्हापूर पोलिसांनी बनावट नोटा छापण्याचा कारखाना उद्ध्वस्त करून 20 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या। तसंच 4 जणांना अटक देखील केली आहे। पुण्यातील वाकड परिसरात नागरिकांवर आणि महिलांच्या अंगावर फुगे टाकण्याच्या हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली। महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 प्रमाणे पोलिसांनी 84 जणांना ताब्यात घेतलं। वडगाव मावळ येथे शिवकालीन मर्दानी खेळाची स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। मर्दानी खेळात दगडाची गोटी उचलण्याची स्पर्धा पार पडली। 100 वर्षापेक्षा जास्त असलेली परंपरा असलेल्या या स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून हातातलं कड दिलं जातं। अमरावतीमधील वडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी कोरडा रंग लावत होळी साजरी केली। दुष्काळाची परिस्थिती पाहता कोरडी होळी खेळण्याचा निर्णय घेऊन गावकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला। बीड जिल्ह्यातील विडा या गावात
जावयाला रंगपंचमीच्या दिवशी चक्क गाढवावर बसून त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। विडाकरांची ही अनोखी परंपरा गेल्या 81 वर्षापासून सुरू आहे। नालासोपारा पश्चिमेकडील कलम समुद्रकिनारी 2 कुटुंबातील 5 जण बुडाले। धुळवडीचा आनंद लुटून झाल्यावर या दोन्ही कुटुंबातील 7 जण कलम समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने 5ही जण बुडाले। बदलापूर जवळील उल्हास नदीवर पोहायला गेलेल्या 2 तरुणांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला। यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे। अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वेजवळ असणाऱ्या निंबोली गावातील 3 युवकांचा नदीत बुडून मृत्यू झाला। यातील एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण बेपत्ता असून तिघांना वाचवण्यात यश आलंय। औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातल्या कागजीपुरा या गावात 3 तरुण तलावात बुडाल्याची घटना घडली। यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघांना वाचवण्यात यश आलंय। सांगलीचे माजी मंत्री प्रतीक पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा होती। मात्र याबाबत प्रतीक पाटील यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी या वृत्ताचे खंडन केलंय। पालघरमध्ये लोकसभेच्या रिंगणातून पहिल्यांदाच माघार घेत माकपने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलाय। बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि अशोक ढवळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली। विजयसिंह मोहितेंनाच उमेदवारी दिली होती, पण त्यांनीच दुसरं नाव सुचवलं आणि फोन स्विच ऑफ केला, असा दावा अजित पवार यांनी केलाय। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे तरुण शेतकऱ्याने ऐन सणासुदीच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली। अतुल नारायण भगत असं या शेतकऱ्याचं नाव असून नापिकी व दुष्काळी परिस्थिती यामुळे ही आत्महत्या या शेतकऱ्याने केली आहे। चंद्रपूर शहरात धुळवडीच्या दिवशी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला। रणरणत्या उन्हात पावसाचे आगमन झाल्याने नागरिक सुखावले। सुमारे 20 मिनिट हा पाऊस सुरू होता। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात पालापाचोळ्याला मोठ्या प्रमाणात आग लागली। अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग ताबडतोब आटोक्यात आणली। मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी येथे मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने त्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला। सार्वजनिक विहिरीचे काम पाहण्यासाठी कठड्यावर उभे असलेले दोघं पाय घसरून पडल्यानंतर त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडला। वसईच्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत निर्जनस्थळी झाडाझुडपात महिलेचा सांगाडा सापडला। अंदाजे 1 महिन्यापूर्वी या महिलेचा मृतदेह इथे टाकला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। सदर महिलेची अद्याप ओळख पटली नाही। मुरबाड तालुक्यातही उचले गावात 55 बकऱ्यांना विषबाधा झाली। यातील 10 बकऱ्यांचा मृत्यू झाला असून इतर बकऱ्या अत्यवस्थ आहेत। या घटनेमुळे किसन घाटेघरे या शेतकऱ्यावर उपासमारीची आता वेळ आली आहे। ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील पंचायत समिती उपसभापती सीमा घरत यांचे पती आणि भाजपचे युवा अध्यक्ष अनिल घरत यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। ठेकेदारीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात 1 जवान शहीद झाला। दुसरीकडे सोपार भागात सीआरपीएफ जवानांवर जो ग्रेनेड हल्ला झाला त्यात 3 जवान जखमी झाले। सैफ आणि करीनाचा मुलगा तैमूरने देखील होळी खेळण्याचा आनंद लुटला। घराच्या बाल्कनीत हातात पिचकारी घेऊन होळी खेळताना तैमूरचे फोटो व्हायरल झाले। अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दलचे वृत्त त्याने फिटावून लावलेलं आहे। सलमानने ट्विटरच्या माध्यमातून आपण निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय।